नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. हाऊस अरेस्ट शोवर कारवाई करण्याची खासदार नरेश म्हस्के यांची मागणी. अपघातानंतर मेट्रोच्या एजन्सीला 2 लाखाचा दंड. MMRDAचं स्पष्टीकरण. आणि आनंद आश्रमात 55 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश. उलू OTT प्लॅटफॉर्मवर अभिनेता एजाज खान याचा हाऊस अरेस्ट नावाचा शो सध्या प्रदर्शित होत असून या शोच्या माध्यमातून अश्लीलतेच्या सर्व मर्यादा ओलांडण्यात आल्यात. यावर ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी तीव्र संताप व्यक्त केला. म्हस्के म्हणाले की OTT प्लॅटफॉर्मवर अश्लीलता खुलेआम विकली जाते. अनेक OTT प्लॅटफॉर्मवर ॲडल्ट कंटेंट सहजपणे पाहायला मिळतो आणि त्याचा परिणाम लहान मुलांवरही होतोय. 18 वर्षाखालील मुलंसुद्धा या प्लॅटफॉर्मचा वापर करतात, हे गंभीर आहे. मी यापूर्वीही संसदेत अश्लीलता पसरवणाऱ्या अनेक OTT प्लॅटफॉर्म्सवर बंदी घालण्याची मागणी केली होती, ज्यावर केंद्र सरकारनं कारवाई देखील केली. ते पुढे म्हणाले की एजाज खाननं आता या शोच्या माध्यमातून सगळ्या सीमा ओलांडल्या. त्यामुळे केंद्र सरकारनं एजाज खानवर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी मी करतो. चलो बोलो सर. संदर्भात आता गुन्हा दाखल झालेला आहे. काय वाटतं अशा प्रकारचं OTT प्लॅटफॉर्मवर युट्यूबवरती अशा अश्लील दाखवणं कितपत गुन्हा आहे? बघा, अश्लीलताचा कळस या लोकांनी गाठलेला आहे. OTT प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या साईट्सद्वारे अश्लील गोष्टी हे दाखवत आहेत. भारतीय संस्कृतीला हे मान्य नाहीये. स्वातंत्र्याच्या नावावर काहीही अश्लीलतेचा कळस यांनी गाठलेला आहे. धुडगूस घालताय. मी मध्यंतरीच्या काळात संसदेत मागणी केली होती, या OTT प्लॅटफॉर्मवरती बंदी आणली पाहिजे, त्यांना सेन्सॉरशिप लावली पाहिजे. काही साईट्स शासनाने बंद केलेल्या आहेत आपल्या मागणीनंतर, आणि आता पुन्हा एकदा OTT प्लॅटफॉर्मला सेन्सॉरशिप पाहिजे ही मागणी पुन्हा एकदा उचल धरत आहे. अशा अश्लीलतेच्या ज्या काही साईट्स आहेत त्यांच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे. सर, त्यांच्या विरोधात आणखी काही खटले सुरू आहेत, तर सरकारकडे काय मागणी असेल? अशा लोकांवरती सांस्कृतिक जी काही स्वातंत्र्य आहे, सांस्कृतिक सभ्यता आहे, तिला त्याच्यावर घाला घालण्याचं काम करतात. त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. सर, संजय राऊत म्हणतायत की काश्मीरमधील हा विषय. घोडबंदर येथील कापूरबावडी भागात मेट्रोच्या कामादरम्यान क्रेनचा लोखंडी भाग थेट रस्त्यावरून जाणाऱ्या एका मोटारीवर कोसळला. या घटनेनंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं संबंधित सिव्हिल एजन्सीला 2 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय. घोडबंदर भागात वडाळा, घाटकोपर, कासारवडोली मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचं काम सुरू आहे. ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवरील कापूरबावडी भागात शुक्रवारी सकाळी येथील क्रेनचा भाग अचानक कोसळला. दरम्यान या मार्गिकेवरून जाणाऱ्या कारवर हा भाग कोसळला, त्यामुळे या मोटारीचं नुकसान झालंय. या कारमध्ये कुटुंब प्रवास करत होतं. कारच्या मागील भागावर क्रेनचा भाग कोसळल्यानं मोठी दुर्घटना टळली. तसंच या भागातून जाणाऱ्या एका रिक्षाचं देखील नुकसान झाले. घटनेची माहिती वाहतूक पोलिसांना मिळाल्यानंतर तिथे वाहतूक पोलिसांचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यापूर्वीही मेट्रोच्या कामादरम्यान अशा अनेक घटना घडल्यात. या प्रकरणानंतर आता MMRDAनं याबाबतचं स्पष्टीकरण दिले. MMRDAनं दिलेल्या स्पष्टीकरणानुसार 2 मे रोजी कापूरबावडी मेट्रो स्टेशनजवळ एका क्रेनच्या एक्सटेन्शन जीपचा अपघात झाला. सुदैवानं या घटनेत कोणतीही जखम झाली नाही. एका कार आणि एका रिक्षाला किरकोळ नुकसान झाले. घटनास्थळी सुरक्षेसाठी तात्काळ उपाययोजना करण्यात आल्या आणि परिसर तात्काळ बंद करण्यात आला. प्राथमिक तपासणीत या अपघाताचं कारण यंत्रसामुग्रीतील बिघाड असल्याचं निष्पन्न झाले. MMRDAकडून बांधकाम स्थळांवरील निष्काळजीपणाबाबत शून्य सहनशीलतेची भूमिका घेतली जाते. या घटनेप्रकरणी संबंधित सिव्हिल एजन्सीवर 2 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. सदर क्रेन तातडीनं स्थळावरून हटवण्याचे आदेश देण्यात आलेत. नुकसान झालेली कार एजन्सीच्या खर्चानं दुरुस्तीसाठी पाठवण्यात आली असून रिक्षा चालकाला आधीच नुकसान भरपाई देण्यात आली आहे. सर्व सक्रिय बांधकाम स्थळांवर सुरक्षाविषयक नियमांचं काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आलेत आणि पुढील तपास सुरू आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणात गळती लागली. मागील अनेक दिवसात अनेक पदाधिकाऱ्यांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश केला. नवी मुंबईतील ठाकरेंच्या 10 नगरसेवकांनी मनपा निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंचं नेतृत्व स्वीकारलंय. त्यामुळे नवी मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय.
दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत नवी मुंबईमधील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गटाच्या 55 नगरसेवकांसह शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. ठाण्यातील आनंद आश्रमामध्ये हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. यावेळेला शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के उपस्थित होते. यावेळेला बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की तुम्ही खऱ्या शिवसेनेत प्रवेश केलाय. तुमचे सर्वांचं मनापासून स्वागत करतो. नवी मुंबईतील एकूण 55 नगरसेवक दाखल झालेत. या सर्वांनी जो विश्वास दाखवलाय त्याला तडा जाऊ देणार नाही. या सर्वांच्या पक्षप्रवेशांना शिवसेनेची ताकद अधिक वाढली आहे. पक्षात दररोज होणारे पक्षप्रवेश शिवसेनेला अधिक बळकटी मिळवून देत आहेत. विधानसभा निवडणुकीनं खरी शिवसेना कुणाची हा प्रश्न कायमच निकाली काढल्यानं आता पक्षात येणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढतेच आहे. कचरा प्रश्न वारंवार ऐरणीवर येत असून ठाण्यातील बाळकुंभ परिसरात प्रभाग क्रमांक 8 मधील गणेश विसर्जन घाटावर तात्पुरत्या स्वरूपात टाकला जाणाऱ्या कचऱ्यावरून ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. मात्र हा विरोध नसून थेट सेना भाजपामधलं शीतयुद्धच असल्याचं आता समोर येत आहे. मागील काही दिवसांपासून कचरा प्रश्नावरून ठाणेकर बेहाल झालेत. यासाठी प्रभाग क्रमांक 8चे माजी नगरसेवक संजय भोईर यांनी तात्पुरत्या स्वरूपात गणेश विसर्जन घाटावर कचरा टाकण्यास पालिका प्रशासनाला सांगितलं. मात्र भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी याला विरोध केला. यावरून सेनेचे माजी नगरसेवक आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच झुंपलेली पाहायला मिळाली. भाजपा पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपाचं खंडन करत त्यांच्यावर मोठे आरोप संजय भोईर यांनी केलेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार गट आमदार जितेंद्र आव्हाड यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ तसंच जीवे मारण्याची धमकी आल्यानं खळबळ उडाली आहे. आव्हाड यांनी स्वतः ही माहिती एक्स या समाज माध्यमावरून दिली आहे. तसंच धमकी देणाऱ्याचा मोबाईल क्रमांक पोस्टवरून पोलिसांनी दखल घ्यावी असंही त्यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांना यापूर्वी देखील धमक्या आल्या आहेत. शुक्रवारी दुपारी त्यांना पुन्हा एकदा व्हॉट्सॲप या समाज माध्यमावर एक संदेश प्राप्त झाला. या संदेशामध्ये त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली आहे. तसंच आव्हाड यांनी दावा केला आहे की त्यांना जीवे मारण्याची धमकीचा संदेश पाठवण्यात आलाय. हे प्रकरण त्यांनी ठाणे पोलीस आणि DGP महाराष्ट्र यांना एक्स या समाज माध्यमावर ट्विट केलंय. तसंच त्यांनी धमकी देणाऱ्याचा मोबाईल क्रमांक देखील त्यांच्या पोस्टमध्ये स्क्रीनशॉटद्वारे पाठवले. आव्हाड यांना यापूर्वी देखील अनेक धमक्या आल्या आहेत. गेल्या वर्षी देखील त्यांना धमकी आली होती. त्या संदर्भात गेल्या वर्षी तक्रार दिली होती. त्यांच्या ठाण्यातील नाद बंगला या निवासस्थानी असताना एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून त्यांना संपर्क साधण्यात आला. आपण रोहित गोडारा बोलत असून बिश्नोई टोळीचा सदस्य असल्याचा दावा त्यांना केला होता. त्यानंतर त्यांना आव्हाड यांच्याकडे 2 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. खंडणीची रक्कम दिली नाही तर अभिनेता सलमान खान याचं झालं तसं तुझं करू अशी धमकी त्यांनी दिली. यावेळेला आव्हाड यांच्या एका पदाधिकाऱ्यानं तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणी वर्धकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आता पुन्हा एकदा धमकी आल्यानं या कारवाईचं काय होतं याकडे लक्ष लागून राहिलंय. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा हाऊस अरेस्ट शोवर कारवाई करण्याची खासदार नरेश म्हस्के यांची मागणी. अपघातानंतर मेट्रोच्या एजन्सीला 2 लाखाचा दंड. MMRDAचं स्पष्टीकरण. आणि आनंद आश्रमात 55 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल 1 आदर्श नगर कोलपाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666211341. आमचा ईमेल ID avazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.